नमस्कार मंडळी. या आधीच्या भागात आपण 12व्या अध्यायाचे म्हणजेच भक्तियोग या अध्यायाचे 1 ते 10 श्लोक पाहिले, त्यांचं अर्थासह वाचन केलं मंडळी. आता आपण उर्वरित म्हणजे 11 ते 20 या श्लोकांचे अर्थासह वाचन करूयात. अथैदप्यशक्तोऽसि कर्तुं मत्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. श्रेयो हि ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागः त्यागात् शान्तिरनन्तरम्. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर तू ज्ञानाचे अनुशीलन करण्यात स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफलत्यागामुळे मनुष्याला परमशांती प्राप्त होते. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःखसुखक्षमी सन्तुष्टाः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयाः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्ताः समे प्रियाः. जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सुहृद मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त असून स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन तथा बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. यस्माद् न उद्विजते लोकः लोकात् न उद्विजते च हर्षामर्षभयोद्विग्नमुक्तो यः स च मे प्रियः. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कुणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. अनपेक्षा हि शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रियाः. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो, जो शुद्ध, कुशल, चिंतारहित, दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी प्रयास करत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः समे प्रियः. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समः संगविवर्जिताः तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिः भक्तिमान् मे प्रियो नरः. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मानापमान, शीत उष्ण, सुखदुःख, स्तुतिनिंदा यामध्ये समभाव राखतो, जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो निवासस्थानाविषयी काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो मला अत्यंत प्रिय आहे.
ये तु धर्मामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धानां मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जे या अविनाशी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात ते मला अत्यधिक प्रिय आहेत. मंडळी, याबरोबर हा आपला 12 अध्याय 12वा अध्याय पूर्ण झालेला आहे. अध्यायाचं नाव होतं भक्तियोग. या अध्यायात एकूण 20 श्लोक होते. पुढील भागात आपण 12 अध्याय 12व्या अध्यायाचा सारांश पाहूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय.